तर बघतोय आपण या ठिकाणी महागुरु संतोष चौधरी त्यांचा या ठिकाणी आमचा सन्मान केला जातोय। आमच्या या ठिकाणी आपण बघतोय आपल्या परिसरातील एक जबरदस्त गुणलेखक आमचे मयूर पाटील, त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय। आपल्याला पाहायला मिळतंय नारपोली गावातील एक जबरदस्त गुणलेखक म्हणून त्यांची गणना केली जाते। बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये आपण पाहतो, त्यांचं आम्ही स्वागत करतोय। तर वळूयात आता मात्र आपण बघतोय सरपंच ट्रॉफी 2024 आपल्याला पाहायला मिळते। आमचे सचिनदादा तांडेल यांच्या नावानं ही शृंखला आपल्याला पाहायला मिळते। जे कोणी प्रेक्षक या ठिकाणी या मंचावर या मैदानावर उपस्थित आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांचं आता मात्र या शेवटच्या लढतीमध्ये आपण स्वागत करूयात। 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक अजूनही या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही स्वागत करतोय। आणि आता मात्र आपण पाहतोय शेवटची लढत पाहायला मिळते। नाणेफेकीचा कौल जिंकला तो वाशिवली संघानं। पुन्हा एकदा वाशिवली संघानं आपल्या फलंदाजांवर विश्वास दाखवताना डिसिजन घेतलाय तो फलंदाजी करण्याचा, बॅटिंग करण्याचा आणि फिल्डिंगसाठी। पहिला चेंडू इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय, जबरदस्त पद्धतीने चेंडू जाईल सरळ षटकार। सुरुवातच या ठिकाणी आता मात्र या ठिकाणी आपण बघतोय जबरदस्त आगाज केला आपल्या इनिंगला पंकज शिंदे, नॉनस्ट्राईक एंडला दीपक झिंगे, सलामीचा गोलंदाज भावेश मोरे ज्याच्यावर मात्र आघात केलाय। पहिल्या चेंडूवर इथे मात्र जबरदस्त कलात्मक शॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय, पुस्तकी फटका म्हणून या फटक्याला, आणि आपण बघतोय हा चेंडू जाईल सरळ सीमा पार चौकार। 10 धावा या ठिकाणी आपण बघतो। 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला मित्रांनो, आणि 10 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळत आहेत। फल या ठिकाणी आपण पाहिलं होतं नाणेफेकीचा कौल जिंकला तो नारपोली संघाच्या विरुद्ध या वाशिवली संघानं। आणि सुरुवात आपण पाहतोय मागच्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात त्यांनी आपल्या फलंदाजांवर विश्वास टाकताना या ठिकाणी फलंदाजीचा निर्णय घेतला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला। बॅटिंग करत असताना आपण बघतोय पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आपण पाहिलं होतं, षटकार खेचला होता। दुसऱ्या चेंडूवर आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर आणि डीप पॉईंटच्या रिजनमध्ये सरळ चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला होता। आता मात्र भावेश मोरे कशा पद्धतीने चेंडू टाकेल, थोडंसं प्रेशर, थोडंसं दडपण, परंतु याही वेळेस चांगला फटका। यावेळेस मात्र चेंडू जाईल सरळ स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध। दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावा सहजतेने कंप्लीट केल्या जात आहेत। या दुहेरीने आपण पाहतोय धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या तब्बल 12 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। जिंकण्यासाठी कितपत धावांचं आव्हान उभं करतील ते येणारा काळ सांगेल। 18 चेंडूंचा खेळ हा, आणि 18 चेंडूंच्या खेळामध्ये आपण पाहतोय वाशिवली संघानं मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं तब्बल 38 धावांचं लक्ष ठेवलं होतं। या सामन्यात मात्र आता नारपोली संघाला कुठेतरी थोडीशी कंजूसी गोलंदाजी करावी लागेल, परंतु बघतोय भावेश मोरेचे पहिलं षटक ज्यानं 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 12 धावा दिल्या होत्या। आता मात्र चांगलं कमबॅक केलंय। यावेळेस मात्र चेंडूला पाहण्याखेरीज काही करता आलं नाही ते फलंदाज पंकज शिंदेला, आणि इथे आपल्याला पाहायला मिळतंय हा चेंडू जातोय निर्धाव आणि धावफलकावर धावा त्या तब्बल 12 धावा। आमचे रजत पाटील या संपूर्ण शृंखलेचा लेखाजोखा त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडूला फेकून दिलाय वाईडिश लॉंगॉनच्या रिजन मध्ये। चेंडू जाईल, गोळीच्या वेगाने फरार होईल, सीमा पार चौकार। धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या तब्बल 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात। पंकज शिंदे आता मात्र या ठिकाणी आपल्या आक्रमकतेला सुरुवात करतोय, कारण आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला प्रयत्न। यावेळेस मात्र क्षेत्र निवडलंय ते एक्स्ट्रा कव्हरचं। नरेंद्र मस्कर चेंडूच्या मागे पाठलाग करतोय, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतात 2 धावा सहजतेने कंप्लीट केल्या गेल्या। दुहेरीने आपण पाहतोय 18 धाब्यावर जाऊन पोहोचला तो नारपोली संघाविरुद्ध खेळताना वाशिवली संघ। पहिलं षटक असं वाटलं होतं की कुठेतरी कमी धावा देणारे षटक असेल का, परंतु पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं
डिसिजन घेतला होता तो बॅटिंग करण्याचा, आणि बॅटिंग करत असताना मात्र सुरुवात दणकेबाज व्हायला पाहिजे या इराद्यानं मात्र आपण पाहिलं सुरुवातीपासूनच पहिल्या चेंडूपासूनच प्रहार करण्यास सुरुवात केली ती पंकज शिंदेनं, आणि पहिल्या षटकामध्ये धावा जमा केल्या त्या तब्बल 18 धावा 3 षटकांचा हा सामना. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं अशाच पद्धतीनं सामना रंगला होता तो मोह संघाविरुद्ध, परंतु शेवटच्या षटकामध्ये काय जबरदस्त कमबॅक केलं ते अभिजित मोरेनं. नक्कीच रोहित घरत आपण बघतोय कसरगंजचे अजूनही या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. कसरगंजचे एक जबरदस्त या ठिकाणी खेळाडू, आणि त्यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी आपण बघतोय नारपोली आणि वाशिवली या दोन्ही संघांसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचंही स्वागत करतोय. आपण पाहतोय 24 लाईव्हच्या माध्यमातून अजूनही बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. आणि आता मात्र आपण पाहतोय एक हाय व्होल्टेज सामना एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल. अभिजित 11 जय मल्हार वाशिवली. इथे मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर चेंडूला फेकून दिलाय, गोळीच्या वेगानं जातोय सरळ षटकार. थँक्यू डीजे. आता मात्र या ठिकाणी या जोडीला कुठेतरी फोडण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे, कारण आपण बघतोय पहिल्या चेंडूवर दिनेश पाटीलच्या या षटकारानं धावसंख्येला आकार मिळतोय, उंची मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न. यावेळेस मात्र या क्षेत्ररक्षकानं चेंडूला या ठिकाणी फील्ड करण्याचा डिसिजन घेतला, परंतु तोपर्यंत खेळपट्टीवर 2 धावा सहजतेने कंप्लीट केल्या गेल्या. एका बाजूला आपण बघितलं होतं पंकज शिंदे ज्यानं 1 षटकार 2 चौकार लगावला होता, परंतु दुसऱ्या बाजूला दीपक जिंगे जसा स्ट्राईकवर आला तसा त्यानं मात्र आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू जाईल सरळ लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, तिथे मिळते सिंगल. आता मात्र आपण बघतोय थोडंसं या ठिकाणी चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवर षटकार मार्क या ठिकाणी बसला होता, परंतु नंतरचे 2 चेंडू त्यानं चांगला टाकण्याचा नक्कीच प्रयत्न केलाय. तो गोलंदाज दिनेशनं धावफलकावर धावा त्या 27 धावा ऑनबोर्ड. चांगला चेंडू, परंतु या ठिकाणी आपण बघतोय पंचांनी या चेंडूला खराब घोषित केलंय. अवांतर धावेच्या मदतीने आपण बघतोय 28 धावांपर्यंत मजल मारली आहे ती आतापर्यंत वाशिवली संघानं. 28 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नारपोली संघ आता मात्र विचार करत असेल, कारण आपण बघतोय जितक्या धावा तुम्ही द्याल तितक्या धावा तुम्हाला जमवायच्या आहेत. इथे मात्र आपण बघतोय क्षेत्ररक्षकाचा वेध घेतला जातोय. फलंदाज आता मात्र पंकज शिंदेच्या खेळीचा अंत. डीजे जबरदस्त संगीत आता मात्र डीजे मास्टरच्या माध्यमातून वाजवले जातात, त्यांना आम्ही धन्यवाद देतोय. आपण पाहतोय 28 धावा धावफलकावर पहिला गडी पास झाला दिनेश पाटीलच्या गोलंदाजीवर. फलंदाज पंकज शिंदे ज्यांना आपण पाहिलं तब्बल 2 चौकार 1 षटकार लगावून 18 धावांची एक जबरदस्त इनिंग खेळली होती. नवीन फलंदाज आपण बघतोय सौरभ, माफ करा जीवन शिंदे. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय जीवन शिंदे. गोलंदाज दिनेश. इथे मात्र जीवन शिंदेने मारलेला हा चेंडू क्षेत्ररक्षकाचा वेध घेतला जाईल. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने कुठलीच चूक न करता बॅक टू बॅक आलेला हा दुसरा झटका तो वाशिवली संघाला. डीजे नक्कीच आपण बघतोय नावाची धार या ठिकाणी पाहायला मिळते, नावाची ललकार पाहायला मिळते आमचे सचिन दादा तांडेल. कारण आपण पाहतोय बराचसा युवा वर्ग त्यांच्या पाठीशी आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो, आणि त्यांच्या माध्यमातून बरंचसं समाजकार्य देखील आपल्याला पाहायला मिळतं. अगदी मग क्रीडा क्षेत्र असू दे, सामाजिक क्षेत्र असू दे, राजकीय क्षेत्र असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची कामगिरी आपल्याला जबरदस्त पाहायला मिळते. तर बघतोय आपण या ठिकाणी आता मात्र दुसरा गडी बॅक टू बॅक या ठिकाणी बाद केला तो दिनेश पाटीलने. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय. या चेंडूवर विकेट मिळेल का, हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का?
परंतु यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये चेंडूला पाठवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच उभा होता, परंतु एक धाव मिळते ती सौरभला. वाशिवली संघ जाऊन पोहोचला तो तब्बल 29 या आकड्यावरती. 2 षटकांचा या ठिकाणी आपण बघतोय खेळ संपन्न झालाय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. शेवटचा हाणामारीचा षटक आता मात्र कोणता गोलंदाज टाकेल. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं शेवटचं षटक या ठिकाणी वर्मी लागलं होतं. अभिजित मोरेनं काय जबरदस्त षटक फेकलं होतं 3 धाबांचं आणि कमबॅक करून दिलं होतं ते मोह संघाविरुद्ध. नक्कीच, कारण गावचं क्रिकेट म्हणतं ना अनिल कुरंगळे, आम्ही पण तुम्हाला सांगतो जो शेवटपर्यंत या ठिकाणी आपण पाहतो ना, शेवटच्या मॅच पर्यंत जो असतो ना तो कधीच घरी जात नाही. दीप दीप भगत अजूनही जागा आहे बघा. त्याला माहिती आहे मामाच्या मॅचेस आहेत, मामाच्या मॅचेस आहेत, त्याच्यामुळे तो आज हलणार नाही इथून. आणि दीप भगत आपण बघतोय मामा नक्कीच ड्रेस देणार. तर वळूयात या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याकडे आपल्याला पाहायला मिळतोय. आता शेवटचा गोलंदाज अभिजित, धावफलकावर धावा. पहिला चेंडू काय जबरदस्त भन्नाट वेगानं टाकलाय. चेंडूची उंची कमी ठेवली, चेंडूचा टप्पा अचूक ठेवला आणि भेदक या ठिकाणी अतिशय जबरदस्त पद्धतीने वेगानं टाकलेला हा चेंडू मात्र विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय गोलंदाज अभिजित मोरेकडून आणि याच गोलंदाजानं मागच्या सामन्याचा हिरो ठरलेला हा खेळाडू तीच गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते. जबरदस्त चेंडू या ठिकाणी मात्र चेंडूची पाहणी केल्याखेरीज काही जमत नाही आणि आपण पाहतोय या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. चेंडू आणि बॅटचं नातं जुळलं जात नाही. इथे मात्र आपण बघतो या थंडीच्या मोसमामध्ये बऱ्याच जणांचे नाते जुळतात, परंतु इथे चेंडूचं आणि बॅटचं नातं जुळलं जात नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. गोलंदाज अभिजित पुन्हा तयार. अभिजित यावेळेस मात्र चेंडूची बॅटची कडा घेऊन उंच गेलाय. प्रकाश पाटील चेंडू खाली होते. एक सोपा झेल या ठिकाणी त्यांच्याकडे आला होता, परंतु पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं. आणि हाताला गुदगुल्या करून जावा तशाच पद्धतीने हा चेंडू निसटला. तर बघतोय त्याचा फायदा उचलला सिंगल धाब्यानं आणि या सिंगल धाब्यानं आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचला ते तब्बल 30 या आकड्यावरती. शेवटचं षटक प्रगतीपथावर गोलंदाज अभिजित मोरे मागच्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात तशाच पद्धतीने गोलंदाजी करतोय. अगदी अचूक टप्प्यावर मारा करतोय. इथे मात्र पाहायला मिळतंय हा चेंडू जाईल सरळ अलॉंग द कार्पेट. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न आणि तो मात्र अपूर्ण. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. तिसऱ्या पंचांची मागणी. परतेल सौरभला परतावं लागेल. आपण पाहतोय जीवन माफ करा दीपक झिंगे परत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ऑन द स्ट्राईक. सौरभला मात्र परतावं लागेल. इथे मिळते सिंगल धाव. या सिंगल धावेने आपण बघतोय 31 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत आपण बघतोय असं वाटलं होतं की 35 ते 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 18, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 11 आणि हे तिसरं षटक काय जबरदस्त कमबॅक करणारे षटक या ठिकाणी पाहायला मिळतं ते अभिजित मोरेचं. चांगला चेंडू इथे मात्र आशाळभूत नजरेनं पाहिलं जात आहे. दीपक झिंगे पंचांकडे अपील करतायत, परंतु पंचांनी सांगितलं हा चेंडू सुरेख टाकला जातो या गोलंदाजाकरवी. काय जबरदस्त या ठिकाणी भन्नाट वेगाने गोलंदाजी केली आहे. बॅक टू बॅक या ठिकाणी आपण म्हणतो ना की यश या ठिकाणी मिळवणं कधी कधी सोपं असतं, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला करावी लागणारी मेहनत, तुम्हाला करावे लागणारे प्रयत्न या ठिकाणी काय जबरदस्त एफर्ट दाखवले या गोलंदाजाने. दुसऱ्या धाब्यासाठीचा संघर्ष आणि यष्ट्यांच्यावर चेंडू सरळ फेकलाय. फलंदाजाला बाद होऊन परतावं लागेल. इथे मिळतीये ती सिंगल आणि धावफलकावर धावा जमा झाल्या त्या 32. जबरदस्त कमबॅक. आता मात्र या ठिकाणी
एक जबरदस्त हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल असं वाटलं होतं. 35 ते 40 धावांपर्यंत सहजतेने मजल मारेल, परंतु रोखलंय. ते 32 या आकड्यावरती या षटकाचा विचार करायला गेला तर पुन्हा एकदा 3 धावा खर्ची केल्या त्या गोलंदाज अभिजित मोरेनं आणि नारपोली संघाच्या या फलंदाजांची आता मात्र संघर्ष करण्याची ताकद नक्कीच वाढली असेल. परंतु पाहूयात सत्रामध्ये काय घडेल, कारण आपण बघतोय तब्बल 18 चेंडू आणि गरज असेल ती जिंकण्यासाठी 33 धावांची 11च्या सरासरीने या 33 धावा कंप्लीट करायच्या आहेत. परंतु पाहतोय दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल. करा किंवा मरा ही एका शूरवीराची संकल्पना असते. मरण्याच्या आधी काहीतरी करेन ही एक सामान्य माणसाची संकल्पना असते. परंतु तोपर्यंत मी मरणार नाही जोपर्यंत मी जिंकत नाही ही एका विजेत्याची संकल्पना असते. आणि तो विजेता संघ कोणता होईल, आपल्याला पहिला संघ सुपर 4 मध्ये दाखल होणारा कोणता मिळेल तो मात्र या 3 षटकांनंतर नक्कीच समजेल. परंतु बघूयात दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल. दुसऱ्या सत्रामध्ये कोणता संघ हवी होईल, दुसऱ्या सत्रामध्ये कोणता संघ भारी पडेल. कारण आपण बघतोय वाशिवली संघाची गोलंदाजी देखील तितकीच धारदार आहे. आणि अशा परिस्थितीत आता मात्र 18 चेंडू 11च्या सरासरीनं 33 धावा या कंप्लीट करायच्या आहेत. परंतु बघूयात, विनंती असेल दोन्ही संघांना की आता मात्र कोणत्याही पद्धतीचा विलंब करू नका. आणि तुमचं या ठिकाणी वेळ तुम्ही जितका घालवाल तितका डिझेल या ठिकाणी खर्च नक्कीच होईल. तर अशा अनुषंगाने विनंती करूयात आणि वळूयात या ठिकाणी आता मात्र शेवटच्या सत्राकडे आमचे महागुरु संतोष चौधरी सरांच्याकडे. नारपोली या संघासाठी 2 षटकार लागोपाठ मारले तर समीर तांडेल यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आणि विकेट हॅट्रिक वाशिवली संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने घेतली तरी 500 रुपयांचं पारितोषिक. आयोजकांकडून दोन्ही संघांना पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. शेवटची मॅच आपण पाहतोय आजच्या पहिल्या रात्रीतली जय हनुमान गावदेवी क्रिकेट संघ तळेगाव आणि माजी सरपंच सचिनजी तांडेल यांच्या नावानं सुरू असलेली ही ट्रॉफी आपण पाहतोय. इथे वाशिवली आणि नारपोली वाशिवली नारपोली दोन्ही ली आहेत. आणि तर इथे देवेंद्र माळी यांचंही स्वागत इथे करण्यात येईल. त्यांना विनंती आहे की त्याने आमच्या आणि इथे आपण पाहतोय 33 धावांची गरज आहे. पंकज शिंदेने सांगितलं की या मोसममध्ये 3 वेळा आम्ही नारपोली संघाला हरवलेलं आहे. त्यांनी आम्हाला 2 वेळा हरवलेलं आहे. नारपोली संघाला इथे बरोबरी साधण्याची संधी आलेली आहे. आणि जर ही मॅच वाशिवलीने जिंकली तर 4-2 असं होईल. बघूया. 18 चेंडू 33 धावांची गरज आहे. जे उरले सुरले दर्दी प्रेक्षक आहेत, गर्दी होती मगाशी, आता दर्दी राहिलेले आहेत, त्या सगळ्यांचं स्वागत आहे. स्कोरर पण आमचे आता स्कोरबुक पण थंड पडलेलं आहे, मोबाईल पण थंडावलेले आहेत. रुची मात्र यांचं स्वागत इथे करण्यात येईल. 18 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. ती नारपोली संघाची. स्ट्राईक एंडला फलंदाज रोहन मस्कर आणि नॉन स्ट्राईक एंडला जयेंद्र पाटील. आणि गोलंदाज आहे तो वाशिवली संघाचा निखिल पाटील. समोर आहे तो रोहन. पहिला चेंडू हवेमध्ये होता, गली आणि पॉइंटच्या मधून चाललाय. सिंगल आलेली आहे, दुसरी धाव घेतलेली आहे. पहिला चेंडू गली आणि पॉइंटच्या मधून चालला होता
अडवला गेला. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीत. रोहन मस्करनं आपलं खातं उघडलं. आपल्या संघाचं खातं उघडलं. नारपोली आणि वाशिवली दोन्ही जवळचे संघ हे कित्येक स्पर्धेमध्ये एकमेकांच्या समोर उभे टाकतात. पूर्वी असं होतं, एकदा आपण हारलो की पुढच्या शनिवार रविवारची वाट बघायला लागायची. आता तसं नाही. दिवसा हारलो का रात्री बदला, रात्री हारलो तर सकाळी. मिड विकेटला चाललाय. आडव्या बॅटनं खेळला हा फटका क्षेत्ररक्षकालाच चकवतोय आणि 2 धावा मिळतात. चौकारी गेला असता. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये फिल्डिंग जास्त अहमियत रखते तुमची. फिल्डिंग चांगली झाली, झेल पकडायला सुरुवात झाली, मग फलंदाज मोठे मोठे फटके मारायला घाबरतात. तुमचे झेल सुटले. टिकेमाळे आमचे नेहमी म्हणतात, पकडो कॅच जितो मॅच, कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. जोरदार अपील, जोरदार अपील. आणि इथं मात्र पंचांचा इशारा येत नाहीये. हा लेग बाईचा इशारा आलेला आहे आणि लेग बाईचा इशारा तर या लेग बाईच्या धावेनं धावसंख्या होती ती 33 धावांचा पाठलाग करताना 5. अजूनही करायच्या त्या 28. आणि या षटकातील चेंडू टाकून झालेत. निखिलच्या 3 चेंडू अजूनही बाकी आहेत, म्हणजे 15 चेंडू आणि 28 धावांची गरज. राईट हँड ओव्हर. काय गोलंदाजी सुरू आहे मैदानामध्ये आपण पाहतोय. अचूक टप्पा, नुसता वेग नाही. काही गोलंदाज 25-30 पावलांचा रनअप आणि मग येऊन वाईट टाकतात. 2-4 पावलं टाकणं कशाला एवढा दमतो. वेगावर तुमचे नियंत्रण पाहिजे, टप्पा अचूक पाहिजे, फलंदाजाची हालचाल कशी आहे याकडे लक्ष पाहिजे. इथे मात्र धोका होता, परंतु पंकजच्या हातात चेंडू आला नाही. बचावला फलंदाज. 6वी धाव धावफलकावर लागते ती या नारपोली संघाची. 33 धावांचा पाठलाग पहाटेच्या या मोसममध्ये आपण पाहतोय. सगळे गार पडलेत, खिशातून कोण बाहेर हात काढायला मागत नाही. एवढी थंडी, गुलाबी थंडी म्हणतात याला. उटीला जाण्याची गरज नाही ज्याचं नवीन लग्न झालं असेल. काय फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून चाललाय हा 1 बाउन्सचा दमदार शानदार चौका. दहा धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये रोहन आणि जयेंद्र हे 2 फलंदाज फलंदाजी करतायत. रोहन खेळतो वैयक्तिक आपल्या 8 वर, 9 वर खेळतोय, 8 वर खेळतो आणि 1 वर खेळतोय तो जयेंद्र. एक अवांतर आहे. 10 धावा धावफलकावर लागले. जिंकण्यासाठी आता 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू 23 धावांची गरज. वाशिवली जिंकणार की नारपोली जिंकणार. दोन्ही मातब्बर संघ आहेत, धुरंधर संघ आहेत. कित्येक मैदानं गाजवलेले आहेत, कित्येक ट्रॉफ्या ज्यांच्याकडे आहेत. समीर तांडेल यांनी मात्र दोन्ही बाजूने पारितोषिक लावलेलं आहे. हॅट्रिकसाठी 500 वाशिवलीला, षटकारांसाठी 2 षटकारांना 500 रुपये नारपोली संघासाठी. समीर तांडेल खरं तर सचिन तांडेल साहेब म्हणाले होते की टुर्नामेंट मोठी भरवायची होती, परंतु इथे हे मैदान काही दिवसांपुरतं आहे. 12 चेंडू 23 आणि गोलंदाज आता आलेला आहे तो वाशिवली संघाचा जीवन शिंदे. जीवन शिंदे लो फुल टॉस कन्वर्ट केलं. मिड विकेटला फटका खेळलाय. सिंगल आलेली आहे ती फलंदाज जयेंद्रच्या बॅटमधून. जयेंद्र 2 वर पोचतोय. 33 धावांचा पाठलाग करताना नारपोली संघाची धावसंख्या होती ती 11. जिंकण्यासाठी आता 11 चेंडू आणि 22 डबल आहे. 11-22 प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज आहे. 12 धावांची सरासरी आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पंचांच्या मागे चेंडू चालला आहे गरंगळत, परंतु त्या क्षेत्ररक्षकाचं क्षेत्ररक्षण चांगलं आहे. चेंडूची फेक चांगली आहे, थ्रो चांगला आहे. सिंगलच आलेली आहे. या सिंगलला धावसंख्या हळूच वाढते. धावसंख्या होती ती 12. आता गरज आहे ती 21ची. चेंडू शिल्लक आहेत ते 10. 10 चेंडू 21. मस्त मॅच मैदानाच्या मधोमध. दोन्ही संघ मातब्बर आहेत, तुल्यबळ आहेत. एकमेकांचा खेळ दोघांनाही माहिती आहे.
किती जरी बॉल चांगलं बोलले तरी पंच मात्र लक्ष ठेवून आहेत. खेळाडू हुशार असतात, यष्टीरक्षक हुशार असतो, बॉल बाहेर घेतला की लगेच आत जातो, पण पंच त्याच्यासाठी ठेवलेले आहेत आम्ही. जसं तिकीट तपासणारा चेकर असतो, टी सी, तो बरोबर ओळखतो, ज्याच्याकडे तिकीट त्याला थांबवतच नाही. एज बॅटची कड घेऊन चेंडू रेंगाळतोय. चांगली मॅच चालू आहे मैदानाच्या मधामध आपण बघतोय. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 33 धावांचा पाठलाग करताना 13, आणि आता गरज आहे ती 20ची. 9 चेंडू 20 धावा. गोलंदाज जीवन शिंदे, मलिंगा ना, तो प्रवीण शिंदे. जीवन शिंदे काय चेंडू टाकलाय, यॉर्कर मस्त, चांगला चेंडू. खरं तर सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे नारपोलीस संघाची. 1 धाव आलेली आहे, धावसंख्या होती ती 14. आता गरज आहे 19 धावा अजूनही करायचे. चेंडू शिल्लक असतील 8. मोठमोठे फलंदाज आपण बघितले जर नरेंद्र मस्कर, दिनेश पाटील, पण ते ज्यावेळेस गरज लागेल, अडचणीत आली टीम की मग ते येतात. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आहे. मी म्हणालो आज पंकज शिंदेला तुमची गोलंदाजी या मैदानावर चांगली चालू आहे 2 मॅचमध्ये. पहिले कसं होतं, एखादा फलंदाज इकडे थांबला, तो येईपर्यंत यांनी थांबायचं, तो आला का यांनी निघायचं, पण ते बंद झालं आता. ते नाटकं बंद झाली सगळी. गोलंदाज नारपोलीस संघ पण कधी हल्ला चढू शकतोय, परंतु ही जोडी सलामीला आलेली जोडी मात्र अजूनही मैदानात आहे. आणि इथे मात्र दुसरं षटक मला वाटतंय संपलेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नारपोलीस संघ 33 धावांचा पाठलाग करतोय आणि धावसंख्या आहे ती 15, म्हणजे अजूनही धावा करायच्या आहेत ते 18. 6 चेंडू आणि 18ची गरज आहे. आता मात्र 2 मोठे फटके मारावेच लागतील ते नारपोलीस संघाला. नारपोलीस संघाचे मोठमोठे तडाखेबंद फलंदाज अजूनही तंबूमध्ये आहेत. खरं तर मी म्हणालो ना की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पहिल्यांदा प्रभाव टाकला तर तुम्ही नंतर तुमचा काळ चांगला जातो, परंतु इथे सुरुवात संत झाली. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या फक्त 10 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये, पण या षटकामध्ये 5च धावा दिल्या ते जीवन शिंदेनं. त्यामुळे आता मॅच टफ झालेली आहे, मॅच टेन्शनमध्ये आली आहे. नारपोलीस संघाला 2 फटके मारावेच लागतील. 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. सौरभ साळुंके स्टायलिश गोलंदाज आहे, कारण त्याचा व्यवसाय पण स्टायलिस्ट आहे तो सौरभ. 6 चेंडू 18ची गरज आहे. 6 चेंडू 18. 12वा खेळाडू सांगतोय अगोदर बॉल धर. पाच चेंडू आणि आता गरज आहे ती 17 धावांची. 5 चेंडू आणि 17. खरं तर दोन्ही तडाखे बंद फलंदाज इथे आपण पाहतो. 2-3 फलंदाज त्यांच्याकडे आहेत इकडे बसलेले. नरेंद्र मस्कर, दिनेश पाटील. 5 चेंडू आणि आता 17ची गरज आहे. रोहन 5 चेंडू 17. कोणासाठी खतरा आहे? तिसऱ्या धावासाठी धावत आहेत, धोका होऊ शकतोय. आणि इथे मात्र 2 धावा मिळत आहेत. अजूनही गरज आहे आता जिंकण्यासाठी. 18 धावा झाल्यात, म्हणजे अजूनही 15 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असेल ते 4 चेंडू 15. रोहन याने एक चौकार वगळता एकही मोठा फटका आलेला नाहीये तो नारपोलीस संघाकडून.
4 चेंडू 15 चेंडू हवेमध्ये. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने धावतोय पंकज. हातातून चेंडू खाली पडतोय. आता 3 चेंडू आणि 14 ची गरज आहे. 3 चेंडू 14. 2 षटकार मारावेच लागतील. आपण म्हणालो की 32 35 36 धावा पुरेशा होतील, कारण खेळपट्टी आता गोलंदाजांना साथ देते. 3 चेंडू आणि आता गरज आहे 14 ची, म्हणजे या चेंडूवर काहीतरी येणं नारपोली संघासाठी गरजेचं आहे. फलंदाज यावेळेस आपण पाहतोय अभिषेक मोरे. अभिषेक मोरे स्ट्राईक एंडला आहे. तीन चेंडू 14 आणि झेल. चांगला फटका होता. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून त्याला खेचायचा होता षटकार, परंतु देखणा फटका होता. तेवढ्याच ताकदीचा झेल पकडला गेला आणि आता 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. पंकज शिंदेने सांगितलं 3 वेळा आम्ही त्यांना हरवलं, 2 वेळा त्यांनी आम्हाला हरवलंय आणि आज संधी होती नारपोली संघाला बरोबरी साधण्याची, परंतु अजूनही काही झालेलं नाहीये. कारण मगाशी आपण बघितलं एका चेंडूमध्ये 20 आल्या होत्या. अजून चेंडू शिल्लक आहेत 2. धावा करायच्या 14. या मैदानावर एका चेंडूवर 20 आलेल्या आपण बघितल्या. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये भाकीत करणं, भविष्य सांगणं कठीण होतं. बिटिंग लावणारे बिटिंग घेणारे दोन्ही गायब झाले. 2 चेंडू आणि आता 14. कारण क्रिकेटमध्ये जिंकला तो घोड्यावर जातो, हारला तो बघा. 2 चेंडू आणि 14 ची गरज आहे. दोन चेंडू 14. मिड विकेटला चालला हा चेंडू, जमिनीला कच्चा फटका, म्हणजे 1 चेंडू आणि आता 13 धावांची गरज आहे. 14. 1 चेंडू आणि 14. वाशिवली संघाने चांगला खेळ केला, नारपोलीने पण चांगला प्रयत्न केला. सुरुवात मात्र नारपोली संघाची संत झाली. अन्यथा आतापर्यंत मॅच टफ असते, परंतु आता 1 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. नरेंद्र मस्कर मिड विकेटला हा चेंडू मारलाय आणि मॅच जिंकलेली आहे ती या जय मल्हार अभिषेक 11 वाशिवली संघानं. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच तन्मय पाटील सांगतोय कोण आहे तो.